नरवणे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची भरती झाली ते कर्मचारी सध्या राज्यातल्या विविध रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. मात्र त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना म्हणजे जवळपास 32,000 कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यापासून पगार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत आहेत त्यांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष हर्षल रणवरे. काय नेमका प्रकार आहे? तुम्ही काळ्या फिती लावून काम करता आहात, त्याचे काय कारण आहे? याचं कारण असं आहे की आम्ही पूर्ण राज्यभरात जवळजवळ 32,000 कर्मचारी आहेत. याच्यामध्ये डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, फार्मासिस्ट आहेत, त्यानंतर ऑफिसमध्ये काम करणारे नॉन टेक्निकल स्टाफ आहे. यामध्ये आम्ही इमर्जन्सी सेवा पुरवतोय जिल्हा रुग्णालयाला, त्यानंतर बालकांची तपासणी जाऊन करतोय, लसीकरण करतोय, OPD करतोय. म्हणजे आरोग्याचे पूर्ण सेवा आम्ही देतोय. मागे कोविडची महामारी आली, त्या महामारीमध्ये आमचा पूर्ण स्टाफ म्हणजे कोणीसुद्धा नातेवाईकसुद्धा जवळ जात नव्हते. त्या ठिकाणी आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी NHM मधल्या तिथं जवळ जाऊन सेवा दिली, इमर्जन्सी सेवा दिली, पूर्ण कोविडच्या महामारीमध्ये सेवा बजावली. तरी आमच्यावर आता जर 3 महिने वेतन होत नसेल, उपासमारीची वेळ येत असेल, तर हे शासनाला आमची अशी विनंती आहे की आता हे आम्ही आमच्या उपासमारीची वेळ आल्यामुळेच आम्ही काळ्या फिती लावून काम करतोय. याच्यामध्ये राज्यभरामध्ये हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. काळ्या फिती लावून आम्ही मागील 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून काम करणार आहे. आणि एक दिवस जिल्हा परिषद समोर जे की सोसायटीचे अध्यक्ष आहेत आमचे तिथे, त्या सोसायटी NHMची सोसायटी त्याच्या अंतर्गत काम करणारे जे आहेत, म्हणजे औंध रुग्णालय असेल, ससून असेल, आपल्या इथं बारामतीमध्ये महिला रुग्णालय असेल, हे सिल्वर जुबली रुग्णालय असेल, यामध्ये पूर्ण सेवा आम्ही देतोय. त्याच्यामुळे फक्त शासनाला विनंती आहे की आमचा फक्त पगार वेळेत करा. घरामधून घराचं भाडं, त्यानंतर बाजार असेल, इथं म्हणजे किराणा मालाचा बाजार असेल, तिथून इथपर्यंत यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत. मग इतकी जर वेळ या कोविड योद्ध्यांवर येत असेल वाईट वेळ, तर शासनाला विनंती आहे की बाकी सगळे काही असतील योजना ते हे करावे, परंतु आमच्याकडे दुर्लक्ष करू नये. किती वर्षापूर्वी ही भरती झाली? हे 2005ला राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं कार्यक्रम चालू. 19-20 वर्ष तुम्ही काम करता? 20 वर्ष झाले सेवा देतो. किती महिन्यापासून पगार नाही आहेत? 3 महिन्यापासून पगार नाही आहेत. पण लाडक्या बहिणीत सगळ्या इथं उपस्थित, मग हा काय लाडक्या बहिणीमुळं थकलेले पगार असं वाटतात का? नाही, लाडक्या बहिणीमुळे थकलेलं असं म्हणजे राज्य शासनाने आम्हाला फक्त आमचे पगार हे नियमित करावेत, वेळेवरती करावेत. कारण आम्ही जे काम करतो ते आपत्कालीन जी स्थिती आहे. आता आम्ही RBSK टीम जी आहे, RBSKमध्ये काय आहे, ते गंभीर आजार शोधून काढणे, मुलांची शाळेत जाऊन तपासणी करायची, तिथून गंभीर आजार असेल कुठले, म्हणजे हे सगळे लोक फिरतात? हो, म्हणजे काही टीम व्हिजिट करतात, काही व्हिजिट हे उपजिल्हा रुग्णालय बारामतीमध्ये काम करतात. सकाळपासून कसं कामकाज सुरू असतं? सकाळी OPD सुरू होते. OPDमध्ये काही डॉक्टर्स असतात, ते पण काही NHM मध्ये काम करणार आहेत. काही जे RBSK आहेत ते व्हिजिट करतात गावोगावी जाऊन, तिथे शाळेंची तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल, ते महत्त्वाचं काम करतात. त्यातून जे गंभीर आजार सापडतात, म्हणजे एक्झाम्पल हृदयजविकार सापडला तर ते आम्ही ती फाईल ही करून ती वरती पाठवतो. सेक्शन झाले की त्याचे 2-3 महिन्यांमध्ये सर्जरी होते विदाऊट फ्री, म्हणजे फ्री कॉस्टमध्ये. म्हणजे एवढं महत्त्वपूर्ण काम करतो. नंतर गंभीर आजाराचे जे आहेत तर गंभीर आजाराचे पण शस्त्रक्रिया आम्ही करतो. तर ह्यांना वेळेत योग्य उपचार आणि वेळेवरती उपचार होतात RBSK मार्फत. आणि RBSKला आम्हाला द्वितीय RBSK आणि तुमचे NHMचे सगळा स्टाफ हा अतिशय महत्त्वाचा आहे ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीनं. 3 महिने पगार नाही आहेत, कुठल्या कुठल्या समस्यांना तुम्ही सामोरं जात आहे? घर भाडं द्यायला जमत नाहीये. तुमचं गाव कुठलं आहे? फलटण. फलटणवरून तुम्ही बारामतीला राहता? हो. बरं. घरातून इथंपर्यंत यायला सुद्धा आम्हाला पैसे नाही येतात. 3 महिने झालं पगार नाही आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन लहान मुलांचं लसीकरण करतो, गरोदर मातांची तपासणी करतो. ज्या गरोदर माता हाय रिस्क आहेत त्यांना इथंपर्यंत आणतो, त्यांना जाऊन व्हिजिट देतो, त्यांना घरी जाऊन आम्ही आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतो. एवढी जर आम्ही रुग्णांची सेवा करतो तर आमचा पगार तरी व्हायला पाहिजे ना. त्या लोकांपर्यंत पोचायला आम्हाला रिक्षाला तरी पैसे पाहिजेत ना, कारण जे वार्ड आमच्याकडे आहेत ना ते वार्ड लांब आहेत. आम्ही चालत जाऊ शकत नाही तिथंपर्यंत, तर आम्हाला वाहनाची गरज आहे. तर वाहनासाठी इंधन तर पाहिजे ना. जर पगारच नाही झाला तर कुठून आणणार ना आम्ही. म्हणून शासनाला एक विनंती आहे की आमचे पगार लवकर करावे. हर्षल रणवरेंना हे विचारायचं की तुम्ही राज्य शासनाशी कसा पाठपुरावा?
राज्य शासनाची यापूर्वी मागील निवेदन दिलं होतं, 9/2ला निवेदन दिलं होतं. माननीय आरोग्यमंत्र्यांना बी 2 वेळाच भेटणं झालं, फोनवरती बोलून झाले. त्याबरोबर आमचे सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे MD NRHM म्हणजे MD NHM त्यांच्याशी बी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. परंतु कशामुळे होतंय हे याला मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्र हे पूर्ण जी योजना आहे हे केंद्र शासन चालवतं. केंद्राचा 60% आणि राज्य शासनाचा 40% हिस्सा आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा 5वा हप्ता केंद्राने दिलेला नाही मागील फेब्रुवारीपासून. त्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे आणि राज्य शासन आमच्याकडे बघायला तयार नाही. राज्य शासनाकडे मागणी केली, ते म्हणते तुम्ही केंद्राचा स्टाफ आहे आणि केंद्र काही महाराष्ट्राचा हप्ता द्यायला तयार नाही. याच्यामुळं मुख्य प्रॉब्लेम इथं झालेला आहे की केंद्र पैसे देणार आणि राज्य तुम्ही आमचे स्टाफ नाही म्हणून ते दुर्लक्ष करते. त्यामुळं आईकडे जावं का आमचे बापाकडे जावं असे म्हणजे कुटुंबात कुणाकडे जावं ही परिस्थिती आमच्यावर ओढवलेली आहे. पुरुष वर्ग काय काय काम करतो याच्यामध्ये? सर, पुरुष वर्ग त्या बारामतीत 32,000 मुलांना लसीकरण टोचायचं काम चालू होतं. ते प्रत्येक शाळेगणीस जाऊन ते पत्र वाटायचं काम असेल मी स्वतः करत होतो किंवा अनेक आमचा जो पुरुष वर्ग स्टाफ आहे MPW आहे कोण काही जो फिरतोय तो सर्व फिरता स्टाफ. सर, अक्षरशः एवढी अवस्था भयान चालली की आमच्याकडे पैसे यायला नाही, पेट्रोलला पैसे नाही. सर, खरं वास्तव आहे, सरकारने आमच्याकडे बघितलं पाहिजे, नाहीतर अन्यथा आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. ही आमची आता अवस्था झालेली आहे सर. त्यामुळं तुम्हाला सांगतो की आमचं सरकारला विनंती, मायबाप सरकार, की तुम्ही आमच्या पाठीशी आहे, फक्त आमचा पगार वेळेत द्या, एवढी आमची विनंती आहे. महिन्याला किती पगार ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा? साधारणतः डॉक्टर जे आहेत त्यांना 32 ते 35,000 आहे आणि जे नर्सेस आहेत किंवा हेल्पर आहेत त्यांना 15 ते 20,000 पगार. म्हणजे पगार बी तुटपुंजाचा आहे, पण जो आहे तो तरी वेळेत द्या एवढीच आमची मागणी. आता म्हणजे समायोजन करा, शासनाच्या सेवेत घ्या, ह्या पगारवाढ करा, बदली धोरण आणा, इन्सेंटिव्ह द्या, हे मागण्या तर राहिल्या बाजूला, मुख्य मागण्या राहिल्या बाजूला. आणि ते सोडून आम्हाला वेतन द्या, आमच्या कामाचा दाम आम्हाला लवकर द्या ही म्हणत रडत बसायची वेळ आमच्यावर आली. एकीकडे आपण म्हणतो सरकारी काम आणि 6 महिने थांबा, आणि दुसरीकडं सरकारी कामात उदासीनता दाखवणारे लोक दिसतात. पण सरकारी काम केल्यानंतर त्यांचा पगार न मिळणारे देखील कर्मचारी या राज्यात आहेत, हेच यावरून दिसतं. या 32,000 कर्मचाऱ्यांचा टाहू सरकार ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.